पवार यांच्या विमानात अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक होती असा जबाब VSR कंपनीचा मालक VK सिंग यांनी CIDला दिला। CIDनं तब्बल 3 दिवस सिंग यांची चौकशी केली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा असंही VK सिंग आपल्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबात म्हणालेत। CID कडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। या चौकशीत सिंग यांनी हा धक्कादायक जबाब दिलाय। दरम्यान VK सिंग यांच्यावर आता राजकीय क्षेत्रातून आरोप केले जात आहेत, पाहूयात। एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळते, VSRच्याच काही लोकांकडनं आणि अजितदादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती माहिती कळते। ही माहिती फक्त आम्ही तिथं पुढे आणतोय, त्याच्यावर शहानिशा करणं, त्याचं रिसर्च करणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे CIDचं आहे। एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विजिबिलिटी 5000च्या खाली जेव्हा असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट हा विमान उडवत नाही। मग कपूरला एवढी हिंमत आली कशी? तो पिला नव्हता हे आता कुठेतरी सिद्ध त्या ठिकाणी झालंय, ड्रग्ज घेतले नव्हते हेही तिथं रक्तातून सिद्ध झालेलं आहे। मग अशा पद्धतीने तेवढं धाडस कसं झालं? मग धाडस देणारा हा VK सिंग होता का, असाही साहजिकच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित VK सिंगची तिथं असावी, पण त्यांनी काही बोललं तरी त्याली होणार नाही। आम्ही खरं काय हे लोकांसमोर नक्कीच त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे जोपर्यंत CID कडनं ऑफिशियली एखादी स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही। VK सिंग स्वतःहून पुढे येऊन जर मीडियासमोर काय सांगत असतील तर त्याला प्रत्युत्तर पुराव्यासकट आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ। आता तो दोषी आहे तर मग मालक दोषी नाही का? हे किती सोपं आहे। सुमित सिंग गेला, त्याच्या चुकीमुळे दादा गेले, त्याची चुकी आहे, माझं काय? अरे विमान तुझं, विमानाचा मालक तू, कोणाला नोकरीवर ठेवायचं ठरवणार तू, तपासण्या तू करणार, सगळं तुझ्या सहीने सही होणार आणि बेशरम सारखा सांगतो की सुमित सिंगची चुकी आहे। अरे आम्ही आमचा एक माणूस गमावला ना त्याच्यात। हा जो मुजोरी आहे, ही जी मुजोरी आहे ती तोडायची आहे। ते जर का बाहेर काढण्याचा जर का प्रयत्न त्यांनी केला तर ते जास्त उत्तम होईल। आता मला असं वाटतं की हे सगळं भेटून इकडे तिकडे भेटी दाखवून ते केवळ फक्त आता एक प्रकारचा लोकांच्या मनामध्ये असं जो संशय निर्माण झाला ते वेगळ्या दिशेने आता ते जायला लागलेले आहेत। कुठेतरी आरोप दुसऱ्या आरोपाच्या कडगऱ्यात कोणाला तरी उभा करणं असा त्यांचा फक्त हेतू दिसतोय। प्रत्यक्ष दादांना न्याय मिळाला पाहिजे, दादाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, दादांच्या कुटुंबाच्या मागे महाराष्ट्रातील जनता आहे, त्या भावना त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने वाटचाल